तर मनोज जरांगेचे अंतर्गत काही सेटिंग येतात, अंतर्गत काही डील येतात, त्याच्या काही सेटलमेंट येतात. त्या सेटलमेंट सरकारने पूर्ण केलेलं नाही. ज्याला कोणी त्यांनी शब्द दिले 2 सप्टेंबरला ते पूर्ण केलेलं नाहीत. म्हणून मनोज जरांगे आता उपोषणाला 2 सप्टेंबर म्हणजे मागच्या वेळेस 8 महिन्यापूर्वी मनोज जरांगे मुंबईत गेलते. लाखो करोडो मराठ्यांना घेऊन हजारो कोटीचा खर्च, गाड्या घोड्या टेम्पो ट्रक बेसन टावेल टूप काय काय सांगितलं, भांडी कुंडे घेऊन सगळं तिथे गेलतो आपण मुंबईला. आणि मग काय घेतलं तिथं आपण, मनोज जरांगे काय घेतलं, एक जी आर घेतला, हैदराबाद गॅजेटचा जी आर घेतला. आणि काय म्हणले तुम्ही मनोज जरांगे, जिंकलो रे राजा हो, पोरा हो, घेऊ ना जी आर, घेऊ ना जी आर. मनोज जरांगे तुम्ही जिंकले होते ना, मनोज जरांगे तुम्ही गुलाल लावला होता ना, जिंकल्याचा गुलाल. नाचले का नाही तुम्ही, तुम्ही नाचले, सगळ्यांना नाचवलं. मग आता कसलं उपोषण आहे, काय कारण आहे? मनोज जरांगे तुम्हाला कायद्याची अक्कल नसल्यामुळं ह्या मराठा समाजाचं तुम्ही भयंकर नुकसान केलेलं आहे. माझं असं स्पष्ट आरोप आहे. आपण जर प्रश्न विचारला ना मनोज जरांगे का उपोषणाला बसले, तर मनोज जरांगेचे अंतर्गत काही सेटिंग येतात, अंतर्गत काही डील येतात, त्याच्या काही सेटलमेंट येतात. त्या सेटलमेंट सरकारने पूर्ण केलेलं नाही. ज्याला कोणी त्यांनी शब्द दिले 2 सप्टेंबरला ते पूर्ण केलेलं नाहीत. म्हणून मनोज जरांगे आता उपोषणाला बसणार आहे. माझा साधा प्रश्न आहे मराठा समाजाला, मनोज जरांगे आता सगळे सोयरेच्या जी आर बद्दल का बोलत नाही? कुठे गेला सगळे सोयरे? पत्रकार साहेब 2 वर्ष सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे आणायचा, सगळे सोयरे न्यायचा, दिल्याशिवाय उठणार नाही, कठोर उपोषण होणार, भयंकर उपोषण होणार, निर्णायक लढाई. अरे कुठे गेला सगळे सोयरे जरांगे? केवढ्याला विकला तू सगळे सोयरे हा शब्द, केवढ्याला विकला? आता तुझ्या तोंडामध्ये सगळे सोयरे काय येत नाही? माझी पत्रकार बांधवांना आपल्याला विनंती आहे की आपण विचारा या सगळे सोयरेचं काय झालं, का सोडून दिला? दुसरा जरांगेचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, शिवनेरीवर शपथ खाल्ली का, शिवनेरीची माती घेतली कपाळाला लावली आणि मराठा कुणबी एक आहे हा जी आर घेतल्याशिवाय मी येणार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघल, नाही तर मराठ्याच्या आणि कुणब्याची जी आर एक आहे आणि त्या सगळ्या सोयऱ्याची विजयाची यात्रा निघल, तरच मी उठणार. आता मी उठत नसतो. का उठले तुम्ही? काय सेटलमेंट झाली? तुम्ही आमच्यावर आरोप करता 2 कोटी घेतले, 2 कोटी कोणत्या मंत्र्यांनी 2 कोटी दिले? जरांगे तू मराठा आहे ना, 96 कोळी मराठा म्हणतो ना स्वतःला. तू जर 96 कोळी मराठा म्हणत असेल ना, त्या मंत्र्याचं नाव सांग, कोण मंत्री आहे? अरे तुझ्यात दमच नाही, तू काय सांगतो? तू नाव सुद्धा घेऊ शकत नाही कोणाचं. माझ्याकडे मोबाईल गज भरला, आमक केला, धमक. तुझा जो सहकारी, ज्याच्यानी ज्या सहकारी अमोल खुनेनी तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्या एका शब्दावर तिने तिची सगळी जिंदगी बरबाद केली, त्याला तू जेलमध्ये घातलं. त्याच्या नार्को टेस्टला का नार्को टेस्टला तू जात नाही?